नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज आपण बोलणार आहोत ते रेकीविषयी. हो, बरेच दिवसांनी मी भेटली, कारण मी रेकीचा अभ्यास करत होते, रेकीची माहिती घेत होती, रेकीची इतर चॅनलविषयी माहिती घेत होती. खूप जणं खूप वेगवेगळ्या प्रकाराने खूप छान प्रकारे रेकीविषयी सांगतात, शिकवतात. पण मित्रांनो, कोणीच हे सांगत नाही की जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादा क्लायंट तुमच्याकडे रेकी शिकायला येतो किंवा काही इलाज घेण्यासाठी येतो, तेव्हा त्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी असू शकते किंवा असते. मग ही निगेटिव्हिटी आधी त्यांची गेली पाहिजे. तर ती निगेटिव्हिटी कशी जाणार? अगदी खूप जणं अवचेतन मनाविषयी सांगतात, अवचेतन मनाविषयी खूप काही बोलतात, त्याविषयी प्रोग्रामिंग केला जातो. पण हा सगळा प्रकार तात्पुरता असतो. हा सगळा तात्पुरता प्रकारामुळे समोर रेकी शिकणारी व्यक्ती ही कायमस्वरूपी प्रॅक्टिस करत नाही, आणि कायमस्वरूपी प्रॅक्टिस न केल्यामुळे त्यांना ज्या प्रमाणात आउटपुट हवे आहे ते त्या प्रमाणात येत नाही. त्याचा परिणाम असा होतो की त्याचा रेकीवरचा ट्रस्ट निघून जातो. मित्रांनो, आधी त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी काढली पाहिजे. निगेटिव्हिटी काढल्यानंतर ती व्यक्ती ऑटोमॅटिकली 90 दिवस प्रॅक्टिस करते, आणि कोणती व्यक्ती जेव्हा 90 दिवस प्रॅक्टिस करते तेव्हा त्याला ती सवय लागते, आणि सवय लागल्यामुळे ती व्यक्ती ते करू लागते. मित्रांनो, कारण जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला शिकवत असते किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला रेकी देत असते, तेव्हा समोरच्या माणसाचे तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतातच होतात. पण जेव्हा ती व्यक्ती जी शिकवते किंवा जी व्यक्ती रेकी देते तिच्याकडे निगेटिव्हिटी फार मोठ्या प्रमाणात समोरच्या माणसाची येत असते. ती निगेटिव्हिटी काढावी कशी, किंवा ती निगेटिव्हिटी मी काढल्यानंतरही ती 100% निघतेच कसं नाही, तर त्यासाठी त्यांनी स्वतःवर कसा काम करावं याविषयी आणि अशा वेगवेगळ्या विषयी आपण बोलणार आहोत. कारण जेव्हा एखाद्याला निगेटिव्हिटी येते तेव्हा त्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो, आणि तो त्रास कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला उद्याच्या ह्याच्यात सांगणार आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिल्यांदा तर माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि हो, उद्या येणारा व्हिडिओ हा बघायला विसरू नका. थँक्यू.